मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार ITI फायनल एक्झाम टाइम टेबल आहे किंवा ITI बद्दलची माहिती आहे। DGT अपडेट्समध्ये 2025 ची एक्झाम होणार आहे, तर यामध्ये डिटेल्स टाइम टेबल तुम्हाला मिळणार आहे। आता याच्यापूर्वी टाइम टेबल साधारण अपडेट केलेलं होतं, तर याच्या अंतर्गत प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, त्याचबरोबर तुमची CBT एक्झाम कधी असणार आहे याची डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, DGTने याच्यापूर्वीच एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं, त्यामध्ये ITI ची जी मेन एक्झाम आहे याच्याबद्दल म्हटलं होतं। तर बरेच दिवस झाले आहेत, साधारण मे च्या दरम्यान हे नोटिफिकेशन आलेलं आहे। तर याच्यानुसार टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ CTS मेन्स एक्झाम, त्याच्याबद्दल व्हिडिओ आपण याच्यापूर्वी सुद्धा दिलेला आहे, परंतु आता परीक्षा जवळ येत आहे। तुमचं जे हॉल तिकीट येणार आहे, त्याचबरोबर इतर जी माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर CTS मेन एक्झाम म्हणजे तुमची जी फायनल एक्झाम आहे त्याच्याबद्दल आहे। तर ज्यांचं ॲडमिशन 2023 मध्ये झालेलं आहे, म्हणजे त्यांचं 2 वर्ष, आणि ज्यांचं ॲडमिशन 24 मध्ये सुद्धा झालेलं आहे त्यांचं पहिलं वर्ष, अशा विद्यार्थ्यांची एक्झाम। त्याचबरोबर 6 मंथ्स जे काही कॅटेगरीज आहेत, 6 मंथ्स जे ट्रेड्स आहेत, त्यांच्या सुद्धा एक्झाम या सोबतच होणार आहे। तर टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे, यामध्ये आता जवळ आलेला आहे तो फॉर्मेटिव्ह असेसमेंट कंप्लीट करणं आणि त्याचे मार्क्स अपलोड करणं 23 जून पर्यंत त्यांनी म्हटलेलं आहे, ते 5 जुलै पर्यंत। अटेंडन्स अपलोड सुद्धा 5 जुलै पर्यंत लास्ट डेट दिलेली आहे। प्रॅक्टिकल एक्झाम फी जी आहे तुमची ती 14 जुलैच्या अगोदर अपलोड होणं गरजेचं आहे, आणि CBT एक्झाम फी सुद्धा 6 जुलै पर्यंत अपलोड होणं गरजेचं आहे। म्हणजे फीज अपलोड करणं, मार्क्स अपलोड करणं, तुमचे अटेंडन्स भरणं, या ॲक्टिव्हिटीज आता चालू होणार आहेत। त्याच्यासाठी तुमचं डिटेल फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजे तुमचं जे डिटेल्स आहेत सगळे प्रॅक्टिकल बुक्स किंवा थिअरी बुक्स हे कम्प्लीट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रॅक्टिकल एक्झाम ॲक्टिव्हिटी शेड्यूलमध्ये म्हटलेलं आहे, तर इतर माहिती जी आहे ते ITIने करायची आहे। त्याचबरोबर प्रॅक्टिकल एक्झाम ही 8 नंबरला दिलेली आहे, ती म्हणजे 15 जुलैला तुमची 15 ते 19 जुलै या कालावधीत प्रॅक्टिकल एक्झाम शेड्यूल होणार आहे। हे महत्त्वाचं बघा। तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यामध्ये हॉल तिकीट डाउनलोड 10 जुलैपासून होतील आणि 15 जुलैला तुमचं प्रॅक्टिकल सुरू होणार आहे। बाकी इतर ITIने करायच्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्यावेळी केल्याच जातील। आता CBT एक्झाम म्हणजे तुमची थिअरी एक्झाम ही कधी होणार आहे, तर 7 जुलैपासून सुद्धा CBT मॅपिंग सुरू होईल, आणि CBT एक्झाम ही 28 जुलैपासून 17 ऑगस्ट पर्यंत असणार आहे, आणि रिझल्ट हा तुमचा 25 ऑगस्ट होणार आहे। अशा प्रकारचं शेड्यूल याच्यापूर्वी स्टेट डायरेक्टरने दिलेलं आहे, तर जेणेकरून तुमचं इतर ज्या गोष्टी आहेत त्यावेळी वेळच्या वेळी कंप्लीट होतील आणि तुम्ही एक्झामच्या तयारीला लागाल, याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्या डिटेल्स तुम्हाला स्किल इंडिया डिजिटलवर मिळणार आहेत, त्याच्याबाबत व्हिडिओ लगेच घेऊन येतो आहे। तर सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद।